नमस्कार श्रोते हो, साहित्य पंढरी या कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, तुम्ही ऐकताय लक्ष्मी कमल गेडाम लिखित त्या मध्यरात्रीनंतर ही कादंबरी आणि आज भाग 11वा. कुसुम सारखी अंगणातनं घरात आणि घरातून अंगणात येरझाऱ्या घालत होती. 11 वाजत आले ना, चट चट अंगाले ऊन झोपते आणि हे पोरगी शोभी कवाची पाण्याला गेले अजूनही हिचा पत्ता नाही. म्हणूनच तरण्या ताठ्या पोरी बाळीले एकटं घराबाहेर कुठं पाठवावं वाटत नाही, पण पाठवले बिगर तर भागतही नाही. आपण तरी कुठं कुठं मारावं. विहिरीच्या दिशेनं दूरवर बघत येरझारा करणारी कुसुम स्वगत पुटपुटावं तसं पुटपुटत होते. मुळातच सावळ्या वर्णाची कुसुम पोरीच्या काळजीनं अजूनच काळवंडलेली दिसत होती. पाहण्यासाठी हिरीवर उभी असन ते रांग लावून तिले काय उन्हांतनात 2-2 तास उभं राहायची खुशी आहे का? तू तरी कायले नसलीस परेशान होते. डोक्यावर काड्याची मोळी, एका हातात गाईचं दावं, गाईच्या गळ्यात घाटरू बांधल्यासारखं एक कपड्याचं छोटेखानी गाठोडं बांधलेलं. अशा अवस्थेत भरभर पावलं उचलत रमा घराकडे येत होती. आतबाहेर करणाऱ्या कुसुमची आणि रामाची घराच्या कोपऱ्यावरच गाठ पडली. खरंय बाय रामा, तू म्हणणं खरंय माय, पण तू कुठं आणि कवा गेली होती व? ये समजा काय चिन्ह होये? चकित होऊन कुसुमनं विचारलं. अहो बाई, त्या गाठोड्या डोहाव धुतलेले कपडे. 9 वाजताच आजनाच्या डोहाव गेली होती मी. म्हणलं थंड्याच्या एका कामात 2-3 कामं करून यावं. एका दगडा 2-3 पाखरं मारल्यासारखं. पण कायचं काय बाई, काहीचं ढंग नाही, जाऊन जीव पस्तावते. पण इतक्या दूर जावाची गरजच काय होती? म्हणलं बाप्पा, गाय धुणं, तिथंच तिचं चरणं, तिथल्या झाडाझुडपाच्या काड्या आणणं, सर्वे कामे होती. पण आपला विचार आपल्याजवळच राहते नाही. डोहातलं पाणी निर्र खराब झालं. चांगला तळहाता एवढा झाड हिरवा पिवळा शेवाळ चढला बाई ते पाण्याले. एक तर डोही आटून गेला. जराकसं गुडघ्यात पाणी आहे ते असं आहे. त्याच्यातही काड्या कचऱ्या, झाडाईच्या उघड्या पडलेल्या मोठ्या मोठ्या मुळ्या, ढोराईचे हाडं, असं काय बाई पडलंय बापा. आता तर तिथं मडे जळाले नाहीत म्हणे. सारा विधी तिथंच ओरकोते म्हणे. म्हणून काय त्या निरा घाणेरडा वास येते त्या पाण्याले. महाता नाकात निर्री दुर्गंधी गेली बापा. जीव मळमळते तवाचा. तू कवासा गेली ते मला माहीतही नाही तर म्या तुला तिकडं जाऊच दिलं नसतं ना माय. दोघीही बोलत बोलत आत आल्या. रमानं डोक्यावरची मोळी भिंतीला टेकून उभी केली. बाहेर गाय बांधली. तिच्या गळ्यातलं गाठोडं सोडून कपडे वाळत टाकले. कुसुम तिथेच उभी राहून तिला सांगायला लागली. 1-2 दिवसाआधी मीही गेली होती बाई तिथंसा. तेव्हा ते सर्व म्याही पाहिलं बाई. आपल्या डोळ्यानं काल ढोरक्या बिसण्या गोरव्यानं ढोरायला तिथंसं पाणी पाजलं खरं. विठोबा पाटलाच्या 2 गायी तिथंसं पाणी पेल्या म्हणते. त्यापैकी एक गाय मेली म्हणते आणि दुसरी गाय झिंकून राहिली खरं. आता थ्यो विठोबा पाटील म्हणते खरं, माया 2 गायीचे पैसे दे, नाही तर तुझ्यावर केस करतो. ढोरक्याचं म्हणणं आहे का गायी तहानल्या होत्या, सैवेप्रमाणे त्या तिथं गेल्या, त्या पाणी पेल्या, पण हे उलटच झालं ना माय. आता तुम्ही माई गाई चाराची मेहनत देऊ नका, पण मी काय गायीच्या भरोश्यावर भरून देऊ? कुठून आणू मी इतका पैका? बाकी जनावरं तिथेचं पाणी पेले, पण ते चांगलं आहे, आणि ह्याच 2 गायी. पाहिनं बाई ना, ढोरं पाणी पेले तरी मरते आणि पाणी नाही पेले तरी मरते. कसं काय करावं बाई? आपल्यालाही काही सुचत नाही बाप्पा. मुख्य जनावराचं मन आपल्याला जाणून घ्यावं लागते. नरखेडलं तर असा पाण्याचा दुष्काळ कवाच पडला नव्हता, निदान या 100 वर्षात तरी. आता वाटून राहिलं का गाय घ्यायले त्याही जरा घाईच केली. पाणी पडल्यावर घेतली असती तर पुरवलं असतं, पण बरंच झालं एका परी घेतली तर गाभण गाय मिळून गेली आणि जणली. चांगलं गोरं दिलं, दुधाले चांगली निघाली. पाहिलं ती हे गोठा भरण गाय गोराईनं. क्षणभरासाठी काळजी विसरून ती आशादायक बोलली. हो बाई, पाण्याचा दुष्काळ काय निघूनही जाईन. आजचा दिवस काय उद्यावर बसून राहते काय? परिस्थिती तर बदलतच राहते. चारा पाण्याची होती थोडीशी तानपाजन, पण 4 पैसे हातात घेऊन राहिले ना, आधार वाटते तितकाच.
पण रमा, तू गाईले छावणीत काहून नाही ठेवत हो? आजकाल तर जो थो आपले ढोरं छावणीत नेतेत. निदान तिथं तिले पोटभर चारा पाणी तरी मिळते आणि तुले काळजी राहणार नाही. सध्या तू हा जीवाले तिच्या चाऱ्या पाण्याची केवढी उठा ठेवाय व. कुसुम, तूच सांग, इतक्या दूर मले छावणीत सकाळ संध्याकाळ दूध काढायला जाणं पुरणार आहे का हो? कसंही 1.5 लिटर दूध होतं तर रोजचा खर्च तर भागते. पण तिचा आणि वासराचा पोटमारा करून तिला पूर्ण पिळून काढणं मलाही पटत नाही. मी वासराले पोटभर दूध पिऊ देतो. भो, अजून काही दिवस पिऊ दे त्याले पोटभर, मग चांगलं चारा पाण्यावर लागलं का काढ केवढं दूध काढतं ते. आणि छावणीत नेलं तर शेणमुतही फुकट जाते ना. छावणी चालवणारे होते मालामाल आणि ढोराईची पाहिजे तेवढी काळजी घेत नाही म्हणते तिथं. आपल्या पाठीमागं ते कायले काळजी घेतीन हो? असं यागा वेगळं काम करत असतील बाप्पा, कोण पाहिलं जाते ते यायले. छावणी चालवण्यावरही कोणाची देखरेख नसन काय म्हणावं, नाही तर कोणाचं तरी धाक तरी. जिल्हा प्रशासन आणि सरकार दोघं मिळून करते खरं या छावण्याची पाहणी. आत्तापर्यंत वाकळीवर पडून दोघींचा संवाद ऐकत असलेला मुकुंदा उठला आणि त्यांच्याकडे येत म्हणाला, कोणी पायनी करो बाप्पा, पण साऱ्याच गोष्टीत सरकारले दोष देणे तरी काय फायदा? जिथं तिथं सरकार सरकार सरकार. खरं तर ज्याचं जळते त्याला कळते. आपल्या लाचारीचं खापर दुसऱ्यावर फोडण्यात काय मजा आहे? कवा कवा तर मले सरकारी योजना निर्या नावापुरता राहते असंच वाटते. रमा कडू गोड तोंड करत कधी सरकारी योजनांची तारीफ करून तर कधी त्यांना शिव्यांची लाखोली अर्पण करून मनाचा दाह व्यक्त करत होती. पाण्याविना दुष्काळाच्या झाडांनी पडलेल्या जमिनीच्या भेगासारखं रमाचं मन भेगाळलं होतं. ते आक्रंदत होतं. सोबी कवाची गेली हिरीवर, अजून कशी नाही आली. या पाण्याच्या दुष्काळापायी माणूस जिकडून तिकडून होरपळून निघते बाप्पा. अडचणीत सापडल्यासारखा झाला जसा. सर्वे संकट पुरते बा, पण या पाण्याचं संकट नाही पुरत बाप्पा. 72चा दुष्काळ होता म्हणे असा, पण तो इतका भारी नव्हता. त्या वक्ताले प्यायचं पाणी एकत्री घ्यावं लागत नव्हतं. तवा पाण्याचा धर्म समजत होते लोक. आता जर नगरपालिकेनं पाण्याचे टँकर वाढवलेत, लोकाईले पाण्यासाठी इतकर मरमर नाही करायला लागणार. सर्वाईलेच भेटन की कामापुरतं पाणी. पण ते तरी कुठून पाण्याचे टँकर वाढवणार आहेत म्हणा. भूगर्भातच पाणी झिरपलं नाही तर जमीन तरी कुठून पाणी देणार आहे? ते बिचारे उसासे टाकून टाकून थकले असन, कुपोषित लेकुरवाळ्या बाईसारखी. म्हणजे हो, कुपोषित बाया कोणच्या हो? रमानं विचारलं. म्हणजे असं का बिनदुधाच्या मायले तिचे लहान लहान दूध पेते लेकरं लुचते, पण मायच्या थानातून दुधाचं थेंबही बाहेर निघत नाही. मग नाईला जाणं थे माय उसासे टाकू टाकू थकती बिचारी. तशीच या कोरड्या इरीची आणि आपली गत आहे. आपणही ताहिनीनं व्याकुळलेल्या लेकरासारखे उपसू पाहतो हिरीले, पण तहान न भागूर ऐकणारी ही हिर तिचे सारे झरे चाटले. आजवर कवा तरी असा विचार आपण केला होता का? आपल्याच आंघोळीचं पाणी आपणच जमा करून त्यानंच आपले कपडे धुवू आणि त्यातूनही उरलेलं ते गिलासभर पाणी एखादे झाडाला टाकू. काय दिवस आले हे, घोडभर पाणी वाया घालवाले जीव होत नाही ना. अहो मुकुंद भाऊजी, असं करून अंगणातलं एखादं फुलाचं झाड जगणंही, पण वावरातले पाचूसारखे उभे पिकं जळून राहिले ना. खरीपाचा कापूस गेला, रब्बीचा हंगाम कोरडा गेला. आज आपण मजुरी करतो म्हणून काय झालं, पण लोकाईच्या वावरातले उभे करपलेले पिकं पाहून जीव तर तीळ तीळ तुटतेच ना. वावरात पाय टाकायला जीव होत नाही. आपल्यालाच असं वाटून राहिलं तर शेतमालकाले काय वाटत असन? ज्या कास्तकाराईले पंपानं पाणी ओढता आलं, त्या नदी नाल्यातलं पाणी ओढू ओढू नदी नाले कोरडे पडले. हे बोलतानाही कुसुमच्या पोटातल्या आतड्यांना खोलवर पीळ पडत होता. आणि पाण्याचा दुष्काळ असूनही तिच्या डोळ्यातला महापूर गालावर आला होता. पुन्हा ती हुंदकावरून म्हणाली, लग्नही तोंडावालंय, लग्नासाठी गणगोत येतीन. इथं 4 जीवाले पाणी कमी पडतं, लग्नाचा प्रसंग कसाची निबन बाप्पा. आपण एवढी मरमर करतो तरी अशी संसाराची रड आहे. काही लोक तर असे आहेत का कामाच्या धाक्यानं हिथं तिथं जीव घेऊन लपलेत. रमा, तू या मायासारखे गरजवंत सोडले तर असे काम चुकार लोक लय लय आहेत माय जगात.
अगं कुसुम विना कष्टानं खावाले मिळाले आणि ते पोट फुगेपर्यंत तर ते कायले काम करतीन बाई. आणि तसे लोक उद्याची फिकीर करणाऱ्यातले नसतेत माय. आजचा दिस निभला उद्याचा उजा पाहू असं म्हणणारे असते ते. सुखी नाम जीवन थे ये रे हारेन दे खाटल्यावरी म्हणणारे. पिवळ्या काडीवाल्याचा याच्यात पहिला नंबर लागते बाई. ते पिवळं कार्ड काय मिळाले ते आईले तर जसा सोन्याचा हंडाच गावसलेवानी करते. कामचोर तर कामचोर पण स्वतःला बेपारी समजतेत. वै ग मायरामा, तो कास्या भेटला होते काल मले. तेव्हा विचारत होता लग्नासाठी गहू घेत असतील तर 50 किलो देतो म्हणत होता. सस्ते माग लावून देईन असंही बोललाय तो. तेव्हा तर मला त्याचा राग आला. पण आता तर मलाही वाटून राहिलं का घेवाच लेखाले त्याच्याकडून. दुकानाच्या किमतीत आणि पिवळ्या कार्डवाल्याच्या किमतीत लय फरक पडते. गरजवंताला अक्कल नसते म्हणते तशी गत आहे आपली कुसुमबाई. कुसुमबाई 2 रुपये किलोनं सरकार त्याईले देते आणि 10 रुपये किलोनं ते आपल्यासारख्याईले ऐकतात. फायदा त्याचा का आपला सांग बरं. मुकुंदा जरा चिडूनच बोलला. त्यात तर फायदा आहेच आणि आपलाही फायदा आहेच ना. दोन्ही गोष्टी आहे घेणाऱ्याचाही. कारण तेले बाजारभावापेक्षा कमी भावानं भेटते आणि ऐकणाऱ्याला तर काय बाप्पा लाटरीच लागली म्हणावं. पिवळ्या कार्डवालाईले शेती नाही दाखवाले, पक्की कोणती नोकरी नाही म्हणून ते दरिद्र रेषेखाली येते ते. तुम्हाले म्हणा का मले म्हणा, कोरडभाऊ असली तरी 2.5-3 एकर तरी दाखवले ना. तसं आपल्या नावानं 7-12 आहे. आता ते पिको का नाही पिको, तुमची शेती तर महापुरात वाहूनच गेली. पण आज नाही उद्या तिचंही नशीब उजळणच. आमचा पडला एकातला पसारा. मोठे आणण्याची म्हणते पिकतच नाही आणि भांडण तट्टा नको म्हणून मीही मागत नाही हा भाग आलं. पण 7-12वर तर नाव आहे ना. त्यामुळे पिवळ्या कार्डाचं लाभार्थी नाही आम्ही. याच्यात त्या कास्याचा काय दोष. आणि तसंही मी त्याचे गहू घेतले नाही तर दुसरं कोणी घेणार नाही असंही नाही ना. बरं तर बरं या पिवळ्या कार्डवाल्याला चांगले माणसं महिन्यावर 20-25 किलो गहू मिळते. तांदूळ आणलं मग ते आल्या भावात विकतेत आणि त्याच पैशात आपला दुसरा खर्च भागवतेत. कावळ्याच्या नजरीनं गिराईक शोधते. कोणी काय म्हणन बरं वाईट त्याची त्याईले परवाच नसते. लाज शर्म सर्व्यात येईनं खुटीवर टांगून ठेवले राहते. 1 नंबरचे बेशरम आणि 1 नंबरचे कोडगे. कुसुम थंडपणे एक शब्द उच्चारत होती आणि रमा मुकुंदालाही तिचं बोलणं पटतच होतं. तिच्या बोलण्यातही तथ्य आहे हे त्यांनी मनोमन मान्य केलं होतं. नंतर मुकुंदाही शांतपणे म्हणाला, खरंच बेट, द्रौपदीच्या थाळीसारखं हे पिवळं कार्ड सरकारनं त्याईच्या हातात ठेवलं. लोकही लयच यदवान बुवा. सरकारनं कोणती गरिबाच्या हिताची योजना आखली का काही यदवान लोक आपली अक्का उशाली लढवून त्यातही काही ना काही मार्ग काढून आपल्या पदरात फायदा पाडून घेतेतच. अति होईपर्यंत बेधुंद करता आलं तेवढं. आणि गावा उघडकीस आलं कोणी लावालावी केली तर बिनभाड्याच्या खोलीत जाऊन बसायलाही कमी करत नाहीत ते. विशेष म्हणजे सुटून आल्या रोजची नाकानं लोकाईला सांगतेत का जेलमध्ये नाही तर पोलीस स्टेशनात भल्या भल्या माणसाई संग मी कसा बोललो, त्याईले कसा भेटलो, त्याईचं कसं दर्शन झालं. त्याचेच खरे खोटे किस्से रंगून रंगून सांगते. त्यो दारोडा विजया देशमुख तर मोठा नाकानं कांदे सोलतोय. तो सांगत होता म्हणे कोण्या नातेवाईकाकडं नाही जावं आणि कोण्या तीर्थालाही नाही जावावं, पण एक डाव तरी जेलमध्ये जावावं. त्या वारीत लय तऱ्हेचे लोक पावाले मिळते. आता असेही बिनलाजा लोकाईले काय उत्तर देशील तूच सांग. यांच्याबद्दल मी काय सांगू. आणखीन एखादा दरोडा टाकत जाय म्हणा पुन्हा जेलात. नाहीतरी ते अख्खं कुटुंब चोटतंय. त्याची बायको ते दुर्गी लग्नाची होय का ठेवलेली होय तेही तशी चोट्टी आहे. तिनं अख्ख्या मोहल्ल्यातले न्हाण आणलं. जिथं जाते तिथं बिब्यासारखी उभसते. अख्खा येटाळ तिला खास खरुजीशिवाय बोलत नाही. आणि ते तिच्या तिन्ही पोट्ट्या तेही तशाच. तिघी गेल्या पळून. बरं गेल्या ते गेल्या. तिघी दारोडे संगच पळाल्या. बरं पळाल्या त्या पळाल्या पण तिघी सवतीवर नांदून राहिल्या. त्याही तसेच चोट्टेपणात पटाईत. पक्क्या मायबापाच्या पावलावर पाव ठेवून चालते. एक पोट्टी लेकरू घेऊन आली पळत. तिची सवत चांगली खमकी निघाली म्हणते. दिले हिला लात मारून हाकलून. तिच्या पुढे या दुर्गीची डाळ नाही शिजली.
काय तर बाप्पा एक एक खानदान. ते पोट्ट असे थेसेच निघाले, लुटमारीत अव्वलच. पान तवा पोलीस स्टेशनात अंजी आलात, कठडा घरात आहेच तयार. नाव नका घेऊ त्या लोकाईचं, नाव घेतल्यानंतर हे पाप लागते. दुसरं काहीतरी सांगा बाप्पा. कुसुमनं कपाळावर आठी आणि नाकावर वळी पाडून अंगाचा तिळपापड झाल्यासारखी ती बोलली. हो नाही तर काय, सारी लाज सरम मध्यमवर्गीयालाच आहे बाई. का आपल्यासारखे इज्जतीला भेणार राहिले. माय जीव घाली ना बाप बीप बाकोलं देईना, अशी आपली गत. अजून काय, पण शाळेतल्या पोराईचा खाऊ, अंगणवाडीतल्या पोराईचा खाऊ, वाटपाच्या डाळ दाण्यातले तांदूळाले सुधीक पाय फुटतेत. तिथंही उघड भ्रष्टाचार दिसत असून आपल्यासारखेले बोलायचे सोन आहे. आणि हिंमत करून बोललं तर तेच म्हणते तळं राखन त्यो पाणी चाखन. चाका बाप्पा, पण पोट फुटेपर्यंत नका चौखू म्हणजे झालं. आपण कायले परेशान व्हायचं का. शिशुपालावानी सेंबर अपराध भरले म्हणजे ते एकमेकाचे उणे दुने काढतेतच. ज्याईने पोचले त्यालाच डसला असे त्याची गंमत होते, मग तेही जाऊन बसतेत खडी फोडाले. आत्तापर्यंत गप्प बसलेली जनाबाई बोलले, पण आजकाल खडी फोडेपर्यंत बसतेच कुठं व. इकडून जात येतात आणि तिकडून बेलवर सुटून बाहेर येतात. जमानतीवर जमानती घेणारे त्यांचे भाईबंद तयारच राहतात ना. चोर मौसेरे भाई, तू कर लढलेवानी, मी करतो मारलेवानी, असे त्याची हात मिळवणे. सारे कसे एका माळेचे मनी. आपल्या डोसक्याबाहेरच्या आणि ताकदीबाहेरच्या गोष्टी आहेत या. मोठमोठ्या पंडित लोकांचं काम असते हे. या समदे शिकासाठी आणि करासाठी अभ्यास लागते, अभ्यास. याचं ज्ञान शाळा कॉलेजात कुठं नाही भेटणार. पण माणुसकीच्या मर्यादा ओलांडल्या बिगर या अभ्यासात तरबेज होत नाही माणूस. जिगरबाज लोक लागते त्याले. आपल्यासारखे ना आपलं संसारापुरतं बघावं हेच बरं आणि हेच खरं. मुकुंदालाही चीड आली होती. अशातच एका हातात रिकामा गुंड हलवत आणि डोक्यावरची चंबूळ दुसऱ्या हातात घेऊन शोभा घरी परत आली. तणतणत तिने गुंड दारात ठेवला आणि भिंतीला टेकून फिरवून तिथंच बसली. कुणाशी न बोलता, कुणाकडे न बघता. सगळं काही समजत असूनही कुसुम तिला जरा चिडून म्हणाली, काहून व शोभे, बोहारेवानी रिकामा गुंड दरोज्यात ठेवला, उचलतो. रिकामा नाही ठेवतं काय, आडतच नाही तर गुंडात कुठनं आणू. म्हणून आणला रिकामा. जावा तावा तू मलेच अक्कल शिकवत जाय. शोभाचं हे फणकाऱ्याचं बोलणं ऐकून जनाबाई मध्येच म्हणाली, शोभे माईच्या तोंडाले तोंड देते का हो. उद्या लोकाईच्या घरी गेल्यावर सासूले असेच बोलशील काय. पोरीबाळीच्या जातीनं कसं थोड्या गोष्टीचा राग धरणं आणि वचवच बोलणं बरं नाही माय. आणि पुन्हा एक ऐक महाबाई, बोलण्याचं तुला राग आला असेल तर येऊन दे, पण तुले मी हक्कानं सांगतो. काहून का ज्याले आपलं म्हणले त्याला त्याच्या हिताच्या 2 गोष्टी सांगायलाच पाहिजे. हो, आता तूच राहिली होती मला अक्कल सांगायची. शोभा पुन्हा जनाबाईवर नागिणीसारखे फुतकारले. आत्याबाई का पोराची नादीला लागताय. पाणी नाही भेटलं म्हणून ते फुगली आणि ज्याले तेले चिलाटीच्या फांदीसारखी वरवडते ती. जनाबाईला राग आला असेल तो शांत करण्याच्या उद्देशानं तोंडावर उसणं हसू आणून कुसुम बोलली आणि कुसुमचा शब्द अलगद झेलत पुन्हा जनाबाईनं कुसुमला खिन्नपणे हसून उत्तर दिलं, कुसुम तू नको आमच्या आजी नातीच्या मंदात पडू बाई. अशीच नाही माहे केसाची चांदी झाली. लय उन्हाळे पावसाळे पाहिलेत म्या. कोणाच्या मनात काय सुरू आहे ते मी ओळखतो बाई. शोभिली वाटत असन कोणत्या अधिकारानं बोलते हे बुड्ढी. उन्हानं केस पांढरे झाले हिचे. का हो शोभे. मुकुंदा मात्र आपल्या विचारात असल्यासारखा गुपचूप सगळं ऐकत होता, पाहत होता. जणू या सगळ्या गोष्टींची चिंता त्याच्या मनात चिता होऊन त्याचं मन जाळत होती. तरीही तिच्या झळा इतरांना लागू नयेत अशा प्रकारे तो दिसत होता. जराशानं मौलिक काहीतरी आठवल्यासारखं करून तो म्हणाला, टँकरही नाही आला का बाटा. नाही म्हणजे नगरपालिका आधेमध्ये पाठवते ना टँकर. त्याला मध्येच थांबवत रमा म्हणाली, 8 रोजानं येते टँकर. आला का सार्वजनिक हिरीत तो खाली करतेत. गरजू पाण्याची बकेट काढेपर्यंत अर्धी बकेट हिरीत सांडती. उरलं सुरलं पाणी भांड्यात ओतावक्ती सांडते. 2-4 बकेटी काढल्यावर एखादं भांडं भरते. हे बघा माझ्या हाताला कसे घट्टे पडले. असं म्हणत तिने आपले हात त्याच्या पुढे केले. हे घट्टे आणि अंगणातनं निघणारा घाम याची किंमत म्हणजे गोंड 2 गोंड पाणी.
असा हिशेब आहे सध्याचा. काय कायचा हिशोब सांगावे तुम्हाला तरी. आता तर इथं सर्व जीवनच हिशोब होऊन बसलं. तो टँकरचा बाबू सांगते टँकरच्या क्षमते इतकं पाणी गावाला दिलं, अमक्या वार्डात इतकं, तमक्या वार्डात तितकं. जाऊ द्या, ठेव एक हिसाबच आहे. रमा पुढेही काहीतरी सांगणार होती तर अचानक मुकुंद भाऊ कवासा आलेत म्हणलं दिल्लीहून. नाही म्हणजे तुम्ही गेले होते ना दिल्लीला किल्ली लावाले. मध्येच आलेल्या या आवाजाच्या दिशेनं सगळेजण बघितले. तो मस्कऱ्याचाच आवाज होता. खांद्यावर पाण्याची कावड घेऊन जाणाऱ्या मस्कऱ्यानं क्षणभर थांबून मुकुंदाला ते विचारलेलं होतं. आलो सकाळ सकाळ, ये ना मस्कऱ्या अंदर. कुसुमने त्याला आत बोलवलं आणि पुन्हा त्याला विचारलं, कशी दिली रे मस्कऱ्या कावड? नाही म्हणजे एखादा पिपा पाण्याचा मलाही पाहिजे होता, आणि पाडवा झाल्यावर 2-4 रोजानं माझ्या घरी लग्न आहे, तेव्हा लग्नातही 2-3 रोज पाणी लागन, म्हणून मी तुला विचारून राहिली. 20 रुपये पिप्पा. असं म्हणताना मस्कऱ्या अंतर्बाह्य उजळला होता. सर्वांच्या चेहऱ्याचं निरीक्षण करत होता. कुसुमने पुन्हा त्याला विचारलं, काय कमी नाही का रे? नाही 20 रुपये पिपा म्हणजे 20 रुपयेच. मग अर्धा पिपा तरी दे. मात्र पैसे लग्नात पाणी भरशील तवा दिन इकट्टे. कुसुमबाई आज नगद कल उधार. असं म्हणत तो पुन्हा मिस्किलपणे हसला. त्याचे शब्द म्हणजे कुसुमच्या छातीवर घनाचे घाव घालावे असं तिला वाटलं आणि तिने पाणी घेण्याचा आपला निश्चय मनोमन बदलला. कसंही निभनच लेकाचं, ती स्वतःशी पुटपुटली. कितीक रुपये रोज पडते रे मस्कऱ्या पाण्याचा? मुकुंदानं त्याला सहज विचारलं. खिसा भरते रोज, लय हॉटेलात पाणी देतो मी. असं म्हणत त्याने खुर्द्यानं भरलेला पायजाम्याचा खिसा हलवून दाखवला. तो चिल्लर खुर्दा खळकन वाजला. तशी त्याची बत्तीशी खुलली. त्यावेळी त्याचे किळसवाणे पिंगट दात सगळ्यांना दिसले. तो पुढे म्हणाला, मुकुंद भाऊ सगळे मले मस्कऱ्या म्हणतेत, पण आता मले म्हणजे महाच मले बादशाह झाल्यावानी वाटते. अरे तू कोणाची मस्करी करते ना, म्हणून तू खरं नाव न घेता तुले मस्कऱ्या म्हणते. आता तर किती जणाईले तुझं खरं नाव आठवतही नाही. जनाबाईने त्याला पटवून दिलं. ते काय असो आजी, आज मात्र आपल्या घरी आपण खासा बेट ठरवला. संध्याकाळी मटण आणीन म्हणतो. तूच सांग आजी, आम्ही आता नाही मजा करावं तर कवा करावं? असं म्हणत तो पुन्हा किळसवाणा हसला आणि आपली पुढे आलेली पिवळी बत्तीशी दाखवली. दिवसाचं महत्त्व असते मस्कऱ्या. उकंड्याची दशा पालटतं रे, तशी तूही पालटली. पाण्याच्या दुष्काळापायी हे किमया घडली. आमच्यासारखे लोक तुला जे देईन ते खाऊन, कोणी जे काम सांगितलं ते धावून करणारा सांग काम्या तू. मस्कऱ्या म्हणून तू ही ओळख, व तू तरी आता. कुसुमनं त्याला त्याचाच थोडक्यात परिचय सांगितला. नाही कुसुमबाई, आता मला मस्कऱ्या नाही म्हणत कोणी. पाणीवाला बिझनेसमन म्हणून लोक ओळखतेत मले. पाण्याचा बिझनेस करतो ना मी, म्हणून. त्या 7 आसराच्या डोहापलीकडे हिर आहे ना, तिथून पाणी आणतो. तिथं सहसा कोणी जातच नाही. मी पाण्याला जातो तेव्हा निर्री सामसूम असते तिथं. चिटपाखराचा आवाज येत नाही, काळं कुत्रं फिरकत नाही तिथंसा. तिथून पाणी आणणं म्हणजे काही जोक नाही. राम भरोसे हॉटेलवाला तर म्हणते मले, मस्कऱ्या तू खरा शौर्यवान आणि धैर्यवान माणूस, पण तू ही ओळख गावकरी यायला लय उशिरा पटली. असं धाडस करणं येऱ्या गाबाळ्याचं काम नाही म्हणते ते. हरिओम हॉटेलचा मालक म्हणते, कस्तुरी मृगासारखी गोष्ट आहे मस्कऱ्या तू ही. कस्तुरी मृगाजवळ अस्तुरी असते, पण त्याची ओळख त्याची खबर त्यालेच नसते. 7 आसराच्या डोहाकडं भले भले एकटे दुकटे फिरकत नाही, पण तू मानलं गड्या तुले. खरं तर ना तुले भूताखेताचं भेव, न वागोबाचं न नागोबाचं न लावलं असतानाचं. तू या धाडसाली आमचा सलाम असं म्हणतेत सगळे. जिथं जावं तिथं आपलं कौतिकच कौतिक आहे. कवा कवा वाईटातनं चांगलं घडते म्हणते ना ते असं म्हणत त्याने पुन्हा आपला खिसा हलवून दाखवला. पुन्हा मिस्किलपणे हसत म्हणाला, खोटं वाटते का तुम्हाला मुकुंद भाऊ? अरे खोटं कायले वाटन रे. आजच्या काकणाले आरसा कशाला पाय? तू हे नवं रूप आम्ही पाहूनच राहिलो ना. तिथे उपस्थित असलेल्या सर्वांनीच ती गोष्ट मनोमन मान्य केली. तरीसुद्धा त्या सगळ्यांच्या जीवाला मात्र जशा काही पाण्याच्या दुष्काळाच्या चटाचटा झळा बसत होत्या आणि मस्कऱ्याच्या गोष्टीवर हसावं का रडावं असं त्यांना झालं होतं.
मस्करे आपल्या वाटेनं निघून गेला आणि सगळेजण उठून आपापल्या खोलीत निघून गेले. त्यावेळेपुरती तिथे पांगापांग झाली. अहो, मी काय म्हणतो ते ऐकता का जरा? पाडव्याचा मुहूर्त टळला, पण तसा आखजीचाही मुहूर्त चांगलाच राहते. विचारू काय गुरुवाले? साजरी तिथी कोणची आहे सांगन ना त्यो? आता या टाळात तर तोच बामण आहे. नाही म्हणजे बामणाचं काम तेच करते, तेही पंचांग बघते. तुम्ही उद्याचा मोह वाढले, घराचा ताबा घ्या, सामाईन मुहूर्तावर नेऊ. आता उशीर करून फायदा नाही. इतक्यातलं मोहितीर दिलं गुरुवातनं अखजीचं पात्र नव्या घरात टाकू. रमा मुकुंदाला उत्साहात सांगत होते. आता जावंच तर आहेच ना, पण अशी काय घाई आली की उद्याच जाय म्हणतं? अहो, उन्हाळा पडला असा, पाण्याचा हाहाकार इथं असा, आणि महत्त्वाचं म्हणजे आता मुरलेली सुट्ट्या लागल्यात, आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे घरी गेलं तर वावर पेरण्यालायक करता येईन. मिरूग लागले 3-1 महिने, तेव्हा पाणी पाऊस पडायच्या अगोदर आपल्याकडून होईन तितक्या वावराची उस्तवारी करू म्हणलं. येळेवर जाऊन काही दगडधोंड्यातच पेरणं धरणार का? कवा इथं जावाचंच आहे, मग उशीर करून उपयोग काय? हो, तुझं म्हणणं खरं आहे, पण येवाची घाई न जावाची घाई. पण ठीक आहे. अचानक आलेली जनाबाई त्यांचं बोलणं ऐकत उभी होती. तिला पाहून रमा हसली आणि म्हणाली, आत्याबाई, आता मोह वाढले, या वास्तुशांतीसाठी. कुसुम, तुम्ही, शंकर्या, मी वाट पाहते होय तुमची. या उन्हातानाची कायले बोलवतं बाई आम्हाला? आणि मी तर म्हणतो का जास्तीच्या खर्चात तू पडूच नको. एखाद्या साध्या सुध्या बामणाले बोलावून सत्यनारायणाची पूजा करून घे. खूप आगाजला बामण बोलावला तर तो पुंजापती करून द्यायची दक्षिणाही लय मागते. आणि तू लेख जावायले सवासीन बामण म्हणून बसो. पोरीचं माहेरपणही होते आणि तुम्हाला सवासीन ब्राह्मणाचं पुण्यही घडते. लेख जावया इतकं सवासीन ब्राह्मणाचं पुण्य दुसरं कोणतं नाही. आणि तो हा जावईच्या लाखात एक बाई. घेता नाही ठ्याजेल मी चांगला महादेव पुंजला वाटते. नशिबानं सारं घ्यायला लागते. तशी तेही लय दिसाची आली नाही ना माहेरी. तुमचाही जीव तिले नातवाले पासाठी हर खिजलाय. हो, पण आम्ही साने लेख जावयाला कपडे करजो. बनेपर्यंत भर आहेर कर चांगला. घरची गाय आहे, गाईला निवदला आठवणीनं. 33 कोटी देव गाईच्या अंगात राहते म्हणते, मुखापासून तर पार शेपटापर्यंत. शेजाऱ्या पाजाऱ्याले तीर्थप्रसादाले बोलावजो. त्याईले पान सुपारी नक्की दे. जेवणानंतर पानाचा इडा दिला तर अन्नदात्याला त्याचं पुरं पुण्य मिळतं म्हणते. म्हणून तर पानिड्याचा मान आहे ना. बाह्याले हळदी कुंकू लावजो. आटपली माय वास्तू सांग. आपल्या परिस्थितीप्रमाणे करावं. आपली शक्ती पाहून भक्ती. तशी ही थोडक्यात गोडी राहते आणि देव त्याच्यातच खुशबी राहते. हो आत्याबाई, असंच करतो. तुमचं म्हणणं पटलं मले. वर लांबण लावण्यात काही नाही पडलं. मुकुंदा रमाजवळ आला आणि म्हणाला, एसटीनं जाण्यापेक्षा बैलबंडीच पाहतो लेखाले. गाय हाकलत नेण्यापेक्षा बंडी मागं बांधून नेता येईन. वासरूही गाईबरोबर चालन. पाय ना मग बैलबंडी. मी करतो सामाईन बांधायला सुरुवात. रमानं एका पोत्यात भांडी-कुंडी भरली. पातळाची चौपदरी घडी केली. त्यात तिघांचे कपडे बांधले. अंथरूण पांघरुणाच्या वाकडी बैलगाडीत खाली अंथरल्या आणि त्यावर हे सगळं सामान व्यवस्थित लावलं. बैलगाडीच्या उभाऱ्यावर गुंड, घगरा, मडकं उपडं घालून ठेवलं. न विसरता खुरपं ठेवलं. धोत्राच्या चौपदरी घडीत मुरलीच्या सगळ्या वह्या, पुस्तकं, सगळ्या शालेय साहित्याची बांधाबांध केली. घरात शिल्लक होत्या त्या काड्याचीही मोळी बांधून बंडीत एका बाजूला ठेवली. सगळं काही घेतलं ना याची पुन्हा पुन्हा तिने तपासणी केली. बाप्पा, काड्या कायले घेतले व? आणि ते मातीचं मडकई? मुकुंदानं विचारलं. आता गेल्या गेल्या कुठं हिंदन हुडकत बसू? काही इतकत घ्यायला जाऊ? कुठेही गेलं तरी पोटाची आगीजवासाठी चुलीत आग तर लावावंच लागते. आणि उन्हाळा अजून सरला नाही. थंड पाणी पेल्याशिवाय तुमचं तर पोट भरत नाही का? गुंडन घगरेतलं पाणी पिणार आहेत तुम्ही? आणि का हो, नवं मडकं इकत घेतल्यावर खेड्याचे लोक शहरातूनच नेतेत ना. ते चालतं ना. बरं घे बाप्पा, मोठी हिशोबी येतो. मोवाडला गेल्यावर जनाबाईनं सांगितल्याप्रमाणे रमानं आटोपती पूजा केली. भीम्या, कास्या, सम्राट, सरोज, इसीनाथ, हरिराम, अनंता वगैरे सगळेजण आपापली कामं आटोपून त्यांच्या सोयीप्रमाणे तीर्थप्रसादासाठी आले. उद्यापासून वावरात जाऊन कामाला लागलं पाहिजे. शाळा सुरू होईपर्यंत मुरली आपल्याला हातभारी लावन. मी कुठं नाही म्हणतो.
मी तर म्हणतो आपण झुंजरकत जात जाऊ, थंड्या थंड्या कामाचा उरक राहते. दुपारी तिथं जेवण करून थोडक्या आराम करायचा आणि पुणे कामाला लागायचं. रमानंही आपलं मत सांगितलं. शेतात दगडं उचलण्यापासून तिघांनी कामाचा श्री गणेशा केला. मले काय वाटते, एकदम पुऱ्या 5 एकराची उस्तवारी करण्यापेक्षा थोड्या थोड्या वावराची मशागत करावं. आपल्याकडून होईन तेवढंच. पुऱ्या वावराची करायला गेलं तर पाणी पडेपर्यंत दगड उचलणं होणार नाही. आणि मजूर बोलावतो म्हणलं तर आपलं पोट कायच्या भरावं आणि मजुरी कायची द्यावं. आता घरच्यात वावरात राबायचं तर आपले मजुरी कुठची, जवळ आहे त्या पैशावर आपलंही पोट पाणी पाहायचं आहे. आणि मुरलीची शाळा सुरू होईन ना, आता कॉलेजसारखा खर्च राहीन म्हणते तो त्याचा. मिरगाचं पाणी पडलं का पेरण्या धरण्याचा बी बियाणाचा खर्च येतेच ना. सर्व खर्चा कसा एकदमच येते. रमा खर्चाचा हिशोब सांगत होती, ताळमेळ कसा बसवावा ते बघत होती. कवान कवानं तू माझ्या मनातलं बोलते मनकवड्यावाने, पक्की मनकवडी आहे तू. मी ह्याच विचार करत होतो. पटलं मले तू आणि मले वाटते इथे गाईच्या दुधाची चंदी लावून देऊ. इथं कोणीच आण्या देण्याचं चिल्लर घेणारे नाही. एक जात सारे काळ्या चहाचे शौकीन, बिन दुधाचा चहा पिणारे जमलेत बिचारे. सर्वेईच्या संसाराची नव्यानं सुरुवात झाली आता. आता संसाराची सुरुवात म्हणण्यापेक्षा जुगतीच्या नव्या संसाराची सुरुवात झाली. पण आपल्या घरी गाईचं दूध आल्यापासून आता आपण कुठं बिन दुधाचा चहा पितो. दोन्ही टाईम मी चांगला दुधाचा चहा करतो. आणि हो, तुम्ही हॉटेलवाले संग बोली करून घ्या, रोजचे नगदी पैसे दे म्हणा, चारा पाण्याला लागते म्हणा. आता ना तुमची मजुरी ना माही, रोजच्या हाच खर्चाले काही ना काहीतरी पैसा लागतेच का नाही. दिवसामागून दिवस जात होते. लोखंडी पहारीनं सर्व शक्तीनिशी मुकुंदा शेतात रुतलेले दगड काढायचा. रमा ते दगड लोखंडी टोपल्यात जमा करायची. मुरली ते टोपलं बंधाऱ्यावर नेऊन टाकायचा. कितीही जीवतोड मेहनत केली तरी त्यांच्या अपेक्षेप्रमाणे काम होतच नसे. मिरगापर्यंत एक भाऱ्यातले दगड कानं होते का नाही तर कांजीन का बाप्पा. जेवढं खानाव तेवढे दगड हायतच रुतलेले, निघताच निघते. मग वरवरचे काढा न लेखाले, जास्त खोलत काही लेखांता. बरी शायनी हवे तू, काय दगडात पेरा कर म्हणते काय मले. निघते तेवढे तर काढावंच लागन ना. एक आहे मात्र, खणून खणून भुस्सा झालं वावर, याच्यावर वरवरचा एक फेरा केला बातच वरवर न होईन. आणि आता तर वरवरलाही लईच सोपं जाईन. हर्षभरीत होऊन मुकुंदा रामाला सांगत होता. मुरली मायबापाच्या चेहऱ्यावरचा आनंद बघत होता. दररोज सूर्य पश्चिमेला जाईपर्यंत यांचं शेतातलं काम चालायचंच. मग मुकुंदा रामाला म्हणायचा, राहू दे आता दगड जमा करायचे, धोऱ्या बांधाऱ्यानं एखादी ओली सोकी गवताची पेंडी मिळाली तर पाय गाईला चारा होईल. रोज रोज तिचं एका पेंडीनं पोट कसं भरान. याच्या जोडीले गावात कोणाजवळ कडबा कुटार मिळते काय तर पहा, देवले काले त्याचा होईन तो पैसा. ढेपसारखी तर आपल्याकडून तिले खाऊ घालणं होत नाही. झाले आता थोडे दिवस राहिले. मिरगाचं पाणी पडलं का जिकडं तिकडं हिरवं रान माझन, मग आपल्या धुऱ्याचं गवत सरणार नाही तिले. पाणी पडल्यावर वासरोई बघा कसं अंग धरते तर. अशा प्रकारच्या आशा निराशेच्या गोष्टी करत त्यांचा दिवस संपायचा. सायंकाळी थकून घरी आले की जमिनीवर अंग टाकताच त्यांना शांतपणे झोप लागायची. पुन्हा झुंजू मुंजू झालं की त्यांची रोजची दिनचर्या सुरू व्हायची. असेच दिवसामागून दिवस, महिन्यामागनं महिने गेले. या दिवसात तिघांनीही मिळून 1-1.5 एकर शेत पेरण्यालायक केलं होतं. तिघही आनंदी आनंद होते. मुरलीला 11वीसाठी पुन्हा नरखेडला ॲडमिशन दिली. त्याला नरखेड मोवाड एसटीचा पास काढून दिला. त्याची दररोज सकाळ संध्याकाळी ये जा सुरू झाली. रमा मुकुंदा आपल्या नित्याच्या कामात मग्न असायचे. जिद्द, श्रम, गरज पडेल तिथे पैसा, वेळ, सगळं काही आपल्या क्षमतेनुसार ते खर्च करत होते. सर्वतोपरी झटत होते, राबत होते. आयुष्याची हिरवी स्वप्न पाहत होते, खुशहाल होते. का हो, बी बियाण्याची काय सोय केली. आता तर जवळ होता तो पैसाही सरला. घरच्या वावरात राबून मजुरी वाचवली, जीवाचं रान करून वावर लोण्यावाने मऊ केलं. पण आता पुढं आपल्याच पोटाचं काय. गाईच्या दुधावर तरी किती कान काय काय भागवावं. मुरलीच्या वह्या पुस्तकाचं, कपड्याचं तर पाहिलं लागेल ना. रमानं सहज मुकुंदाला विचारलं आणि सांगितलंय. सरकारकडून हिरी खोदासाठी, उपसासाठी, बी बियाणासाठी पैसे भेटणार होते बेटे, पण कुणाला अजून भेटले नाही.
सर्वच पूरग्रस्त तालुक्याले चक्रा मारून राहिले. तुम्ही जाऊन पाहता काय तालुक्याले? तिथं जाऊन हात हलवत येण्यापेक्षा जे जे जाऊन आले त्याईलेच खरा हाल विचारून घेतोय. आज रातच्यानं जातो विचाराले, नाही तर विनाकारण एसटीचं भाडं तोडं बसन आणि उद्या वावरातलं काम पण बंद राहीन. वरून दगदग होईन ते वेगळीच. उगा उन्हातानाची दगदग आणि ताणपाजन करणं आणि एवढं करू नये. हाती काही लागलं तर फायदा, निदान जीवाले समाधान तरी. खरं आहे तुमचं. मले हरिराम इसेनाथ भाऊजी उद्या जाणार आहे तालुक्याले असे समजलं. तुम्ही उद्या रातच्यानं त्याईले विचारून या. ठरल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी रात्री मुकुंदा इसीनाथकडे गेला. इसीनाथ जेवण करत होता. दारातनंच मुकुंदानं त्याला आवाज दिला. कोण? मुकुंदा भाऊ हे होय काय? ये जेवायला ये, मी जेवून राहिलो. अरे घे देवाचं नाव. रामाचा स्वयंपाक होऊन राहिला. मी जरा महत्त्वाच्या कामी आलो होतो. जे काय वावराच्या मशागतीसाठी पैसे भेटणार होते ते अजूनही मिळाले नाही. कवा भेटणार आहेत काही समजलं का? तसा काही सुगावा. मला वाटते मुकुंद भाऊ, महापूर येऊन या आखाडीला 2 वर्षे पुरे होतील, पण अजून तर आपल्यापैकी कोणाच्याच हातात कद्यूही आला नाही. मले तर वाटते का ते नुकसान बायपारवर पांघरूनच पडलं असन. तवा मोठ्या जोशात म्हणत होते का फुकटचं वावरायची उस्तवारी करून देणारे, मग म्हणे का पैसेच देणारे, तुम्ही तुमची उस्तवारी करून घ्या, 11 पेमेंट करू, असंही समजलं होते. लोक तर बिचारे कर्जाऊ घ्यायला तयार आहेत. पण कजिन का बापा तालुक्यातल्या अधिकारीचा रूप काही बरोबर दिसत नाही. ते काही धड सांगतही नाही. कवाई गेलं का थ्या टेबलावर जा, दुसरा म्हणते थ्या टेबलावर जा, तिसरा बोर्ड दाखवते अमक्या टेबलावर तमक्या साहेबाची चौकशी करा. बस एकमेकाकडं बोटं दाखवतेत. तालुक्याला गेल्यावर ऑफिस फिरू फिरू पायाला गोळी येतेत. आपल्यासारखे गरजू हापिसा आणि ते संबंधित टेबल धुंडेपर्यंत त्याईच्या अधिकाऱ्याची आणि त्या बाबूची चहापाण्याची येळ होते. आपल्याला पाहिजे तो टेबल रिकामाच दिसते. मग काय त्या रिकाम्या टेबल खुर्चीशी बोलशील का? आपली पेरी फुकटाची. आसेनं जाते माणूस आणि निराशून परत येते. पैसे पदरी बांधून आणण्याऐवजी निराशेचं गाठोडा आणि ते पदरी बांधून. मले तर वाटे फुकटच उस्तवारीचं आश्वासन दिलतं. बॉलाची कडी आणि बॉलाचाच भाट ठरते काय काजीन का बाप्पा? मुकुंद भाऊ यो सरकारी अधिकारी मोठे बनेल राहते बाप्पा. इसेना त्याईच्या हातात राहते काय का? कद्यू सरकारकडून जसा आदेश येईन तसं ते करते. पण टेबला खालून टेबला वरून काही चहा पाणी घेतल्याशिवाय रूग देऊन बोलतही नाही, हेही खरं. कितीक जण तर कास्तकाराचे पोरं आहेत तशा टेबलावर बसणाऱ्यापैकी. त्याही नाही आपलं दुःख गिर्द जाणू नये याचं लई वाईट वाटते. ते 10 वाजता ऑफिसात गेल्यावर सही झाली की आपल्या टेबलावर बसते. खुर्चीवर जरासं बुडकं टेकवलं का हिथं तिथं टाईमपास करते. मग चहापाणी होते, लंच टाईम होते, 5 वाजले का घरचा रस्ता धरते. राजकारणी लोकांचं सरकार राहते. कोणचंही सरकार आलं, कोणचाही पक्ष आला तरी काही फरक पडत नाही. राजकारणी लोक खोटं बोलण्यात, खोटं हसण्यात, खोटं लढण्यात, खोटी सहानुभूती दाखवण्यात आणि खोटेच आश्वासन देण्यात, रंगीन स्वप्न दाखवण्यात मोठे तरबेज राहते भाऊ. त्याईच्या वागण्या बोलण्याचा आनंद, हृदयाचा ताळमेळ काय नसते त्यांले. आपण पडलो भोळी जनता, सरळ मार्गी नाकापुढची वाट चालणारी. आपण त्याईच्या बनेल चेहऱ्याले बोलण्याले भुलतो, विश्वास ठेवतो त्याईच्यावर आणि बरोबर येळ साधून त्या आपला असा केसानं गळा कापते. बळी तो कानपिळी. सत्तेच्या जोरावर सगळं खपून जाते त्याईचं. योजना मागं योजना काढतेत आणि ज्या हिच्यासाठी काढल्या ते बिच्चारेच ठरतेत. जाऊ दे जा तुम्ही असं म्हणत मुकुंदा उठला आणि त्याने आपल्या घराची वाट धरली. मुकुंदा घरी आला. त्याच्याकडे बघून रमा काय समजायचं ते समजली. तिने दोघांचीही ताटं वाढून घेतली आणि म्हणली, या जेवण करू, ताटं वाढलेत. मुरलीला नाही वाढलं. तो जेवला निजलाही. थकून जाते ना पोरग. या जेवायला बसा. श्रोते हो, हा होता भाग 11वा त्या मध्यरात्रीनंतर या लक्ष्मी कदम गेडाम लिखित कादंबरीचा. 12वा भाग ऐकण्यासाठी उद्या भेटूया साहित्य पंढरी या कथाकथन चॅनलवर. तोपर्यंत नमस्कार श्रोते हो.